नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज चौकशीला सुरुवात झाली आणि प्रिया सॉलिड गडबडली आता. तर बघा, सुरुवातीला बघतोय आपण रविराजांनी फोन केलाय प्रियाला. रविराज तिला म्हणत असतात, काही नाही बेटा, तू वेळेत तयार होतेस की नाही ते बघण्यासाठी मी तुला फोन केला होता. आपल्याला तिथे पोहोचायला उशीर करून चालणार नाही बेटा. त्यावर प्रिया म्हणते, हो बाबा, माझं आवरलंय आणि मी निघणार आहे वेळेमध्ये. त्यावर रविराज तिला म्हणतात, टेन्शन नाही ना घेतलंस बेटा, कारण ना त्या सायकोलॉजिस्टच्या समोर अशी बसून उत्तरं देणं जरा कठीण असतं बरं का. हे रविराज तिला घाबरत आहे असं नाही वाटत प्रेक्षकांनो. पण आता बघा कॉन्फिडेंटली कशी बोलते प्रिया. नाही बाबा, मी काही टेन्शन नाही घेतलंय आणि कशाला टेन्शन घेऊ. मी जे काही बोलणार आहे ते खरं बोलणार आहे ना. आणि तसंही तुम्ही सांगत होतात ना की सायकोलॉजी माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, एकंदर माझ्या हावभावावरून अंदाज लावेलच ना की मी खरं बोलते का खोटं बोलते. त्यामुळे त्याला कळेलच की मी खरंच बोलतेय. त्यात काय टेन्शन घ्यायचं ना बाबा. त्यावर रविराज म्हणतात, हो बेटा, खरं आहे. एकदा का ही चौकशी व्यवस्थित झाली ना आणि त्याचे रिपोर्ट्स आले की आपण अर्जुनला गप्प करू शकू. हे बघ, आता मी निघतोय लवकर आणि तूही लवकर निघ. आपण भेटूयात आणि लवकर एकत्र तिकडे निघूयात. हा, आवर तू लवकर. प्रिया म्हणते, हो बाबा. आता रविराजांनी फोन ठेवलाय बरं का. आता ही अशी चॅप्टर आहे ना प्रेक्षकांनो, ही अडकली ना तरी एकटी काय अडकणार नाहीये. आणि तिने ऍक्च्युली आता एक्झॅक्टली हाच विचार केलाय. फोन ठेवते ती आणि विचार करते, सगळ्या अग्निपरीक्षा मी एकटीनेच का द्यायच्या. मैपत एक तर बंदूक धरतो नाही तर ऑर्डर सोडतो. नाही नाही, त्याला आता गुतवतेच असं म्हणून तिने आता फोन केलाय आणि मैपतला धमकी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता या धमकीचे काय परिणाम होतील ते पुढे बघायला मिळणार आहे आपल्याला. मग आता मैपत म्हणतो, बोला डॉक्टरीन बाई, ते काय म्हणतात ते सायको सायको त्याच्याकडे गेल्या का नाही तुम्ही चौकशीसाठी. प्रिया म्हणते, म्हणजे मी सायकोलॉजिस्ट कडे चौकशीला जाणार हे तुमच्या लक्षात येतं. त्यावर मैपत म्हणतो, अरे असं कसं इसरीन मी. त्या अर्जुन सुभेदार सोबत माझं काही जुळत नसल, पण त्याचं हे जे मत आहे ना ते 113% मला पटलंय. तुला ना अशाच कुठल्या तरी मनाच्या डॉक्टरची गरज आहे प्रिया. त्यावर ती चिडून म्हणते, ओ मी काय उपचारासाठी चालले का तिथे. पण तुम्हाला काही कळतं का, त्या सायकोलॉजिस्टला माझ्या मनात काय चाललंय हे जवळ जवळ कळेल याची भीती वाटते मला. हे बघा, माझा चेहरा, माझी बॉडी लँग्वेज मी मी कसं लपवू. किती अवघड झालं ना प्रेक्षकांना. म्हणजे हिला प्रश्न पडलाय की आपण आपला चेहरा आणि बॉडी लँग्वेज कसं लपवायचं. जी शिताफीने सुभेदारांना मूर्ख बनवते आणि कोणालाही, हो त्या रविराजांना पण मूर्ख बनवते, हिला प्रश्न पडलाय की सायकोलॉजिस्टला कसं मूर्ख बनवू. जरा जोकच वाटतोय मला. तुम्हाला काही कळतं का अण्णा सर, मी खोटी साक्ष दिलीये ही मी कोणापासूनही लपवू शकते, पण त्या सायकोलॉजिस्ट पासून मी कशी लपवू. त्यावर मैपत म्हणतो, अगं ये बाई, ती तुझी ऍक्टिंग का काय ना ती कर ना. ती ऍक्टिंग काय कामाची आहे मग. तुला मी ते बक्षीस पण दिलं ना उत्कृष्ट खलनायिका म्हणून, मग ते कर ना, ऍक्टिंग कर, लपव तुझे सगळे हावभाव. त्यावर प्रिया म्हणते, ते तर मी करणारच आहे, पण एक लक्षात ठेवा अण्णा सर, जर माझ्या नाकातोंडात चिखल गेला ना तर मी तुम्हाला पण चिखलात ओढीन. लक्षात ठेवा. जर जर कळलं ना त्यांना की मी कोर्टात खोटी साक्ष दिली होती आणि तसं जर त्याने रिपोर्टमध्ये लिहिलं, तर आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अश्विन आलाय बरं का तिकडे. जरा अण्णाचे हावभाव बदललेले आहेत बरं का फोनवर. आता ही पुढे धमकी देणार तेवढ्यात तिकडून अश्विन आवाज येतो. आणि नेहमीप्रमाणे बरं का आपल्याला असं वाटेल की अरे बापरे, अश्विनला सगळं सत्य कळलं की काय, अश्विन याचं बोलणं ऐकलं का काय. पण कसलं काय, तो तिथे फाईल मागायला आला तिला. आता ही घाबरून फोन अशी खाली ठेवते. लगेच अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय चाललंय तुझं. आता ही घाबरते बरं का आणि अशी त्याच्याकडे बघायला लागते घाबरून. तिला वाटलं की ऐकलं याने सगळं आपलं बोलणं, जसं आपल्याला वाटतंय, पण तसं काही झालेलं नाहीये. आता अश्विन तिच्याकडे इतका रागाने बघतो ना, मलाही असं वाटलं की याने ऐकलं का काय. बरं, त्याने तिला काय विचारलं, तन्वी असं एकदम सिरियस होऊन तिच्या समोर येतो बरं का. ही लगली, अश्विन अरे ते. आता लगेच अश्विन म्हणतो, तन्वी तू माझी ग्रे कलरची फाईल बघितलीस का. अरे देवा, मला वाटलं हा काय विचारतोय तिला. त्याचा चेहरा पहा ना किती सिरियस झालाय. ग्रे कलरची फाईल विचारायला एवढा सिरियस चेहरा कसाला करायचा. पण असो. आता लगेच तो म्हणतो, अगं मी बाहेर पण शोधली, सगळीकडे शोधली, तुला सापडली का. मग प्रिया
विचार करते बावळटच आहे असो. पण आता ती म्हणते, की "मला नाही माहिती तू मला कुठे ठेवायला दिली होती?" मग आता लगेच अश्विन तिथे ड्रॉवरमध्ये वगैरे चेक करायला लागतो आणि तिला म्हणत असतो, "अरे यार कुठे ठेवली? इथेच तर ठेवली होती मी." आणि ती फाईल त्याला सापडते आणि तो म्हणतो, "अरे गड्या मी इथेच ठेवली होती आणि मीच विसरलो." आता ती फाईल चेक करतो बरं का आणि जाताना तिला म्हणतो, "तन्वी, प्रेक्षकांनो मला अश्विनच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरंच असे वाटताय जणू काही त्याने आत्ता प्रिया आणि महिपतचं बोलणं ऐकलं असावं." तर असो, आता तो त्या प्रियाला म्हणतो, "तन्वी, आजच्या चौकशीसाठी ऑल द बेस्ट हं. न घाबरता जे काही घडलंय ना ते सगळं खरं खरं सांग हं." प्रिया म्हणते, "अरे अश्विन, मी कशाला घाबरू? मला सगळं माहितीये. अर्जुनने हे सगळं मला त्रास द्यायला केलंय. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे रे." मग आता अश्विन तिला असं जवळ घेत म्हणतो, "आय एम सो प्राऊड ऑफ यू हं तन्वी. चल टेक केअर. निघतो हं मी आणि काळजी घे." असं म्हणून तो आता निघून गेलाय. आता हिने काय केलंय माहिती का प्रेक्षकांनो, स्वतःच्या मनाची तयारी करून घेतलीये, की मी खरी आहे, मी खरी आहे, मी खरंच बोलणार आहे आणि स्वतःला असं तिने तयार केलंय, की ती खोटं बोलते ते कोणाला कळूच देणार नाहीये ती. पण तिथे गेल्यावरती एवढी हडबडली आहे ना ती. छान आणि सेन्सिबल असा एपिसोड तुम्ही आजचा बघत आहात. आता निघालेत हे सगळेजण, पण जाताना ॲज युजुअल आपल्या टेबलावरच्या गप्पा चालू आहेत. आता ते प्रतापराव म्हणतात, "काय पूर्णाई कुठे? ती दिसत नाहीये." सायली म्हणते, "पूर्णाजी कोणाशी तरी बोलत होत्या ट्रस्टच्या कामासाठी. मी त्यांचा नाश्ता देऊन आलीये त्यांना खोलीमध्ये." आता लगेच प्रिया आलीये तिथे. मग या कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, तू बाहेर कुठे निघाली आहेस का?" त्यावर लगेच ही ड्रामेबाज उत्तर देते आणि म्हणते, "हो आई, तुझ्या धाकट्या सुनेवर होणारे आरोप काही थांबतच नाहीये ना. तिला लीगल चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे, तेही एका सायकोलॉजिस्टच्या समोर." आता या प्रतापरावांनी तिची अवकातच काढली बरं का. ते काय म्हणतात बघा. अर्जुन म्हणतो, "तन्वी, तू एका मर्डरमध्ये विटनेस आहे आणि तेही आय विटनेस, हे विसरत जाऊ नकोस. त्यामुळे ती जी ऑर्डर आहे ना ती कोर्टाची आहे. बाय लॉ तुला तिथे यावंच लागणार आहे. बाय लॉ आणि रूल तुला फॉलो करावेच लागणार आहेत. तू कोणाची मुलगी आहेस, कोणाची सून आहे, या गोष्टीमुळे कोर्टाला काही फरक पडत नाही." म्हणजे अर्जुन सांगतोय, की मी एक प्रोफेशनली वागतोय बा तुझ्याशी. त्यावर प्रतापराव पण एक्झॅक्टली हेच उत्तर देतात, "हे बघ तन्वी, ही सगळी लीगल प्रोसिजर आहे, हे मी तुला आधी पण सांगितलंय. एवढा इश्यू का ग करतेस तू या गोष्टींचा?" आता लगेच प्रिया नॉर्मल करते बरं का स्वतःला. मग आता लगेच प्रतापराव म्हणतात, "शांतपणे तिथे जा, खरी-खुरी उत्तरं दे आणि ये घरी. किती सोपं साप्पं आहे सगळं." त्यावर आता प्रिया काहीच रिएक्ट करत नाही हं. मग अर्जुन म्हणतो, "डॅड, एक्झॅक्टली तुम्ही माझा पॉइंट कॅच केलात." त्यावर लगेच या कल्पनाताईंचा इगो हर्ट होतो ना. त्यांना असं वाटतं अर्जुनला कसं काही जिंकू द्यावं. मग लगेच स्वतःचा मुद्दा मांडत त्या म्हणतात, "नाही पण तन्वीने त्या सायकॉलॉजिस्टच्या प्रश्नांना उत्तरं का द्यायची?" प्रतापराव म्हणतात, "कल्पना, आपल्याला कायदा कळतो का? नाही ना. मग ज्यांना कळतो त्यांना ते काम करू देत ना. तू कशाला मध्ये बोलतेस?" त्यावर कल्पनाताई म्हणतात, "आता तर तुम्ही ठरवलंच आहे कोणाला तरी एकाला पाठीशी घालायचं. त्यामुळे मला काय बोलता येणार आहे ना, मला बोलायची सोयच नाहीये." आता अर्जुन कल्पनाताईंशी वाद घालणार तेवढ्यात सायली म्हणते, "अहो, तुम्ही पण नाश्ता करणार आहात का?" त्यावर अर्जुन आता तिला बघून चिडूनच म्हणतो, "काही नको, निघूयात आता आपण. तसंही त्या सायकॉलॉजिस्टच्या आधी आपल्याला पोहोचायचंय आधी." "ठीक आहे, चला निघूयात." आता हे बिचारे न खाता पिताच गेलेत बरं का सगळेचे सगळे. आणि अर्जुन आता प्रियाला म्हणतो, "ए तन्वी, आज आपण एकाच ठिकाणी चाललोय. चल चल, लिफ्ट देऊ का तुला?" त्यावर प्रिया म्हणते, "तूच म्हणालास ना रे अर्जुन, केस आणि घर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्यात. मग कशाला उगाच मला लिफ्ट देतोय? माझं मी येऊ शकते." मग आता अर्जुन तिला टोमणा मारतो, "ठीक आहे, फाईन. नसेल यायचं तुला तर येऊ नको. पण बी ऑन टाइम, म्हणजे वेळेवर ये," असं तो तिला सांगतो. "जर वेळेवर नाही आलीस ना तर तुझ्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट पण निघू शकतं. कळलं ना तुला?" हे मुद्दाम त्याने तिला वॉर्न केलंय, कारण ती काही नाटकं करते ना, अर्जुनला माहिती आहे. पण आता आपण जे BTS आणि प्रोमो पाहिलेत ना प्रेक्षकांनो, ते सगळे चौकशी दरम्यानचे आहेत. म्हणजे हिचं खोटं पकडलं गेलंय, त्यामुळे घरी ही कल्पना आणि अश्विन समोर सिंपती गेन करायचा प्रयत्न करणार आहे. तर बघूयात आता, मजा येणार आहे एपिसोड बघायला असं वाटतंय तर खरी. अर्जुन आता पुढे निघून जातो. मग सायली मोठेपणा घेत म्हणते, "आई, मी सगळा स्वयंपाक केलाय बरं का. तुम्हाला विमलताई पोळ्या करून देतील गरम-गरम. ताक प्या हं आई आठवणीने. बाबा आठवणीने डबा घेऊन जा." अशा सूचना देऊन सायली बाई गेल्या अर्जुनच्या मागे मागे. सायली गेल्या गेल्या लगेच या कल्पनाताई म्हणतात, "तन्वी, तुला हे चौकशीसाठी जे बोलवलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये." आता या कल्पनाताईंचं बोलणं प्रतापरावांना पटलेलं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, "तू टेन्शन नको घेऊस हं तन्वी, जी उत्तर आहे ती न घाबरता दे."
आता ही हो आई असं म्हणते. मग प्रतापराव म्हणतात, ती जर खरं बोलत असेल ना कल्पना, तर तिला घाबरायची वगैरे काही गरज नाहीये. कर नाही त्याला डर कशाला, काय ग तन्वी बरोबर ना? आता कल्पनाताई लगेच बघतात प्रतापरावांकडे रागाने. मग प्रिया म्हणते, हो हो बाबा, अगदी बरोबर आहे. आणि कसं आहे ना आई, कोर्ट काय, चौकशी काय, हे शब्द नुसते घाबरवतात ग आपल्याला. पण मी शांतपणे उत्तर देणार आहे. सो डोंट वरी, हा येते मी. आता असं म्हणून ती निघून गेली आहे. प्रतापराव असं म्हणतात तिला. पण आता प्रतापरावांना कल्पनाताईंशी बोलायचं असतं, पण त्या तनतन फनफन करून तिथून निघून जातात आणि ते बिचारे काहीच बोलत नाहीत. अवघडच असतं बाबा प्रेक्षकांनो. काय बोलावं ना, जर मनात ठरवलेलं आहे की आपल्याला जे पाहिजे तसंच करायचं, त्याला काय करणार बिचारे प्रतापराव. तर असो, आता इकडे पोहोचलेत हे ऑफिसला. चैतन्य ऑलरेडी पोहोचलेला असतो बिचारा. याचा पगार बिगार देतो की नाही काय की अर्जुन. असो आता तो तिथे सगळं ऑन टाइम पोहोचलेला आहे. मग अर्जुन आल्या म्हणतो, गुड मॉर्निंग. चैतन्य पण म्हणतो, गुड मॉर्निंग यार अर्जुन. सायली म्हणते, अहो हल्ली बाबा आपल्यावर फार चिडचिड करत नाहीत ना, आपली बाजू घेतात, बघितलं ना तुम्ही. अर्जुन तिला असं खुणवतो, बरोबर. बाबांची चिडचिड पण कमी झाली आणि ते माझ्याशी पूर्वीसारखं वागताय. अर्जुन म्हणतो, डॅड ना नेहमी सिच्युएशनवर विचार करतात आणि मॉम कशी आहे ना, इमोशनल आहे खूप. तिला तिच्या रागावर कंट्रोल नाही करतायत. डॅड कसे परिस्थितीवर चिडतात, माणसांवर कधीच नाही चिडत. छान बोलला ना अर्जुन. तर असो, अर्जुन म्हणतो, एकंदर मुद्दा माझ्या लक्षात आला हा आता अर्जुन. म्हणजे सायली वहिनी, प्रताप काका तुझ्यासोबत चांगलं वागतात. म्हणजे एखाद्या लहान मुलाला चॉकलेट दिल्यावर कसा आनंद होतो, तसा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. सायली म्हणते, हो भाऊजी अगदी बरोबर. आता चैतन्य म्हणतो, उत्सव मूर्ती कुठे आहे आपल्या? त्यावर अर्जुन म्हणतो, त्या येतात त्यांच्या लॉयर सोबत. चैतन्य म्हणतो, हो रविराज सर असणारच तिच्या सोबत, ते तर मला अपेक्षितच होतं. आता लगेच ते सायकोलॉजिस्ट आले बर का. अर्जुन त्यांना वेलकम करतो, प्लीज या ना. आता दोघेही शेक हँड करतात आणि एकमेकांना ओळख करून देतात. तो सांगतो सायकोलॉजिस्ट की मी शंतनू आहे. मग आता अर्जुन म्हणतो, हे चैतन्य गडकरी माझे असिस्टंट्स आहेत माझे, आणि ही माझी वाईफ आहे सायली सुभेदार. आणि आता त्यांची ओळख करून देतो, हे सायकोलॉजिस्ट आहे. मग ते सांगतात की हो मी शंतनू राऊत. आता अर्जुन त्यांना म्हणतो, बसा ना. त्यावर ते म्हणतात, मला असं वाटलं की मला उशीर झाला की काय, म्हणजे मला वाटलं की विटनेस आली असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, त्या जरी पंक्च्युअल नसल्या तरी त्यांचे लॉयर खूप पंक्च्युअल आहेत, किल्लेदार आहेत त्यांचे लॉयर. असं म्हणता क्षणी रविराज तिथे हजर आहेत. मग अर्जुन म्हणतो, हे आहेत आपले ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, आणि ही त्यांची मुलगी प्रिया मधुकर, आणि हे आहेत शंतनू राऊत सायकोलॉजिस्ट आपले आजचे. आता हे सगळे ओळख पाळखीचा कार्यक्रम झाला त्यांचा. रविराजांनी हॅव अ सीट घेतलाय. मग आता लगेच अर्जुन म्हणतो, चहा कॉफी घेशील का सिनियर? त्यावर रविराज म्हणतात, नको, आपण कामाला सुरुवात करूया. मग सायकोलॉजिस्ट म्हणतात की मला प्रिया मधुकर म्हणजे उर्फ तन्वी किल्लेदार यांच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहे. आता प्रिया एकदम ओव्हर कॉन्फिडंट असते बरं का, एकदम फॉर्म मध्ये शायनिंग मारते ती आणि म्हणते, विचारा विचारा, काय विचारायचं ते विचारा, मी अजिबात कोणाला घाबरत नाहीये. अर्जुन म्हणतो, वा वा, व्हेरी गुड, तुझा कॉन्फिडन्स आवडला मला. त्यावर प्रिया म्हणते, हा कॉन्फिडन्स खरं बोलण्यातून येतो अर्जुन. माझं स्टेटमेंट पहिल्या दिवसापासून आहे तेच आहे आणि त्यात काहीही बदल झालेला नाहीये. तू किती सायकोलॉजिस्ट कडे घेऊन गेलास ना मला, तरी माझं स्टेटमेंट काही बदलणार नाहीये. बघा बघा किती ओव्हर शायनिंग मारते. त्यावर रविराज म्हणतात, तन्वी फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं दे बाळा. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल कदाचित, जास्ती बडबड करू नको असो. ते सायकोलॉजिस्ट तिला खूप ऑब्झर्व करतात. त्यावर अर्जुन म्हणतो, मी कुठे बोललो तुला प्रिया की तू खोटं बोलणार आहेस आज? मग हा विचार तुझ्या मनात आला तरी कसा? त्यावर रविराज म्हणतात, हे बघ अर्जुन, मला असं वाटतं आपण या प्रोसिजरला सुरुवात करूयात का इकडचं तिकडचंच बोलत राहायचंय? प्रिया आता जरा तंदरलेली आहे बरं का मनातून, पण ती दाखवत नाहीये आणि याच गडबडीमध्ये ती गडबड केली आहे तिने. म्हणजे बरेच उत्तरं अगदी मिसमॅच दिलेत तिने. मग असो, आता रविराज म्हणतात, चला आपण सुरुवात करूया का प्रश्न उत्तराला? मग अर्जुन म्हणतो, हो हो सिनियर, व्हाय नॉट. मग आता अर्जुनच प्रश्न विचारणार आहे तिला आणि सायकोलॉजिस्ट तिला निरीक्षण करणार आहे, तिचं ऑब्झर्वेशन करणार आहे. तर अर्जुन म्हणतो, चल तन्वी सांग, खुनाच्या रात्री तू काय काय पाहिलं? प्रिया म्हणते, हो हो सांगते ना,
माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणून मी आणि विलास काका आलो तिथे आश्रमामध्ये. मी थेट खोलीत गेले होते माझ्या. मला भांडणाचा आवाज आला तर मी बाहेरून पाहिलं तर मी बघितलं मधुभाऊ आणि विलास काका भांडत होते. प्रेक्षकांनो, आता हिची साक्ष ना एवढ्या एवढ्या पोरांना सुद्धा पाठ झाली आहे. तुम्हाला त्या मूवी मधला डायलॉग माहितीये का, मेरी एक टांग लंगडी थी इसलिए मुझे मोनो ने ठीक किया वगैरे वगैरे. तसं तिचं झालंय. प्रत्येक वेळेला ना तिला साक्ष तोंडपाठ करून ठेवावी लागते. तर असो, आता अर्जुनने तिला मध्येच डिस्टर्ब केलंय आणि म्हटलंय, एक मिनिट तन्वी, तू ज्या अँगलने बघत होतीस त्या अँगलने तुला पाठ दिसत होती का सगळं चित्र दिसत होतं मधुभाऊ आणि विलासच्या भांडणाचं? प्रिया म्हणते, अर्जुन तू मुद्दाम मला असे प्रश्न विचारतोयस ना मी कन्फ्युज व्हावी म्हणून. आता अर्जुन तिच्याकडे बघतच असतो बरं का, आणि तो सायकोलॉजिस्ट सुद्धा. प्रिया त्याला म्हणते, अर्जुन आता हे तुझं जे काही पद्धती आहेत ना त्या जुन्या झाल्यात, याचा काही उपयोग होणार नाहीये, मी पुढे सांगू शकते का? अर्जुन म्हणतो, सांग सांग, अगं सगळं काही व्यवस्थित सांग प्रिया, पण प्लीज सांगता सांगता चक्कर वगैरे येऊन पडू नकोस. चैतन्य हसायला लागतो बरं का, आणि रविराजांनाही जरा आलंय हसू. असो, पण आता अर्जुन म्हणतो, अगं माझ्या ऑफिसच्या बाहेर ॲम्ब्युलन्स नाहीये प्रिया, म्हणून थोडंसं जरा तुला अलर्ट केलं. रविराज म्हणतात, मला असं वाटतं की आपण आता. रविराज म्हणतात, अर्जुन प्लीज नो पर्सनल क्वेश्चन. त्यावर ते सायकोलॉजिस्ट म्हणतात, डोंट वरी किल्लेदार, हे बघा इथे कुठलेही प्रश्न विचारले ना तरी माझं अनालिसिस न्यूट्रल असणार आहे, सो डोंट वरी. तर आता बघा प्रिया पुढे सांगायला लागते. मग ते सायकोलॉजिस्ट म्हणतात, बोला मॅडम तुम्ही बोला. आणि मग प्रिया म्हणते, हो 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 सांगते. आता बघा कशी कन्फ्युज झाली. ऐका प्रेक्षकांनो, आता प्रिया पुढे सांगायला लागते की विलास काका मधुभाऊंवर ओरडत होते, माझे पैसे परत द्या, माझे पैसे. त्यांच्यात हातापाई सुरू झाली आणि मधुभाऊंनी विलासला ढकललं खिडकीकडे. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, लास्ट टाइम तू स्टेटमेंटमध्ये म्हणाली होतीस की मधुभाऊंची ताकद कमी पडली म्हणून त्यांनी पिस्तूल काढलं. आता प्रियाला ते सगळं मेमराईज होतं बरं का, आणि मग प्रिया ते आठवून सांगायला लागते काय साक्ष दिली होती तिने. मग ती म्हणते, ऍक्च्युली काय ना, या घटनेला 2 वर्ष होऊन गेली, त्यामुळे थोडाफार फरक तपशिलात पडणारच ना. आता त्या सायकोलॉजिस्टने सगळं ऑब्झर्व केलंय. अर्जुन म्हणतो, नाही, तपशिलात फरक पडत नसतो. आपण प्रत्यक्षात पाहिलेल्या गोष्टी कितीही वर्षांनी आठवल्या ना तरी त्या लक्षात राहतातच. अर्जुनने असलं तिला कोंडीत घेतलंय ना प्रेक्षकांनो, मजा आ गया बॉस. अर्जुन म्हणतो, काय आहे ना तन्वी, ज्या स्टोरी आपण क्रिएट करतो ना त्या आठवायला वेळ लागतो, हे मात्र खरं आहे. आता रविराज त्याच्याकडे बघतच राहतात अर्जुनकडे. रविराज म्हणतात, अर्जुन तू माझ्या क्लायंटवर आरोप करतोयस. अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, अजिबात नाही, चला कंटिन्यू करा. आता हिला आलेला असतो राग. आता ही राग सांगायला जाते. मग मधुभाऊंनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून बंदूक काढली आणि विलास काकाच्या डोक्यावर धरली. अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो, एक मिनिट, नाही तू सांगत होतीस की म्हणजे तू कुठून बघितलंस नेमकं हे सगळं? त्यावर प्रिया आता म्हणते, ते मी दारा आडून बघत होते. मी नंतर थोडं जेव्हा त्यांचं भांडण वाढलं तेव्हा मी तिथे टेबलच्या मागे लपले आणि बसून सगळं बघत होते. आता अर्जुन ते आठवतो आणि म्हणतो, ओ मिस तन्वी, काय आहे ना, आश्रमामध्ये जेव्हा आपण रिक्रिएशन केलं होतं ना तेव्हाच तुमचं स्टेटमेंट आठवा. म्हणजे जिथून लपून तू बघत होतीस तिथे मधुभाऊंनी बंदूक कुठून काढली हे तुला दिसत नव्हतं, करेक्ट? आता प्रिया ते आठवते बरं का, खरंच तिने हेच सांगितलेलं आहे सगळं स्टेटमेंटमध्ये. आता ते सायकोलॉजिस्ट हे सगळं ऑब्झर्व करताय आणि त्यांना कळतंय की हिच्या बोलण्यामध्ये किती तफावत आहे. आता बघा रविराजांना पण कळतंय हे सगळं, पण आता त्यांची पोरगी आहे म्हणल्यावर ते कशी काय डायरेक्ट तिला बोलणार. पण असो, आता प्रिया ते आठवते आणि म्हणते, ते म्हणजे म्हटले होते मी. अर्जुन पुढे म्हणतो, आता तू हे सांगतेस की मधुभाऊंनी पॅन्टच्या खिशातून बंदूक काढलं होतं, काय नेमकं काय सांगायचंय तुला? मग आता प्रिया म्हणते, हो मी बघितलं, मधुभाऊंनी पॅन्टच्या खिशातून काढलं होतं बंदूक. त्यावर अर्जुन म्हणतो, एक आठवून देतो तुला, म्हणजे बाय द वे तू कोर्टात म्हणाली होतीस की मधुभाऊंनी लेंग्याच्या खिशातून बंदूक काढलं होतं. अर्जुनने एकही बारकावे सोडलेले नाहीयेत. अर्जुन म्हणतो, नेमकं काय होतं प्रिया? मधुभाऊंनी काय घातलं होतं? पॅन्ट घातली होती का लेहंगा घातला होता? आता प्रिया जरा कन्फ्यूज होते, पण म्हणते लगेच, सॉरी, ते ऍक्च्युली पॅन्ट नव्हती, लेहंगा होता बहुतेक. आता असं बोलल्यानंतर रविराजांना पण डाऊट आलाय बरं का तिच्यावर, आणि सायकोलॉजिस्टला तर आलाय. त्यावर प्रियाने असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी, तुला हे नाही आठवते की मधुभाऊंनी लेहंगा घातला होता का पॅन्ट घातली होती, पण हे बरोबर आठवते तुला की त्यांनी खिशातून पिस्तूल काढलं होतं.
आता प्रिया चिडते आणि दात खाऊन म्हणते, हे बघ अर्जुन, जेवढं महत्वाचं होतं ना ते आठवतंय सगळं मला, हे असले फालतू डिटेल्स लक्षात ठेवायला हा मेमरी गेम आहे का? त्यावर रविराज म्हणतात, तन्वी उगाच हायपर होऊ नकोस. आता प्रिया म्हणते, बाबा बघा ना, मुद्दाम उलट सुलट प्रश्न विचारतो मला, त्याला माहितीये मला पॅनिक अटॅक येतात, मुद्दाम करतोय हे सगळं अर्जुन. आता मुद्दाम चिडते बरं काही, आणि अर्जुनने तिला खिजवायलाच असं केलंय. मग रविराज म्हणतात, अगं बाई, उलट सुलट प्रश्न विचारायचं कामच आहे त्याचं. मग आता प्रिया थोडी नॉर्मल होते, न्यूट्रल होते आणि म्हणते, सायकोलॉजिस्टला म्हणते की हे बघा, असं माझ्यावर प्रेशर टाकलं आणि मला असं काही गडबड झाली चौकशीत तर मग प्लीज होऊ शकतं ना असं. मग ते सायकोलॉजिस्ट तिच्याकडे बघतात आणि काय लिहायचंय त्यांच्या रिपोर्टमध्ये ते लिहितात. असो, आता अर्जुन म्हणतो, ए तन्वी, ते सायकोलॉजिस्ट आहेत, जज नाही आहेत त्यांना मॅनेज करायला. ही कशी दातोट खाते बरं का. अर्जुन म्हणतो, नको करूस ग त्यांना कन्व्हिन्स, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, माझ्याकडे बघ. मधुभाऊनी पिस्तूल कुठून काढलं हे तुला कसं कळलं? प्रिया आता जरा अशी न्यूट्रल होते पुन्हा आणि मग म्हणते, ते मी बघितलं, ऍक्च्युली ना मी अंदाज काढलाय, म्हणजे ते कुठून काढणार होते पिस्तूल, त्यांच्या हातात काय पिशवी वगैरे होती का? खिशातूनच काढणार ना ते बंदूक. मग आता अर्जुन म्हणतो, ओ, अंदाज काढलास तू, अंदाज, ओके, पुढे बोल. प्रिया म्हणते, मधुभाऊंनी विलास काकांना दूर ढकललं आणि थंडपणे नजरेला नजर देत त्यांनी गोळी झाडली. प्रिया आता असं बोलते आणि इकडे तिकडे पाहून घेते बरं का. आता तिचे हावभाव सायकोलॉजिस्टने बरोबर टिपलेत. किती असंबंध बोलते ती. पण हा एपिसोड इथे संपला. आता एपिसोड जरी लहान लहान दाखवतात ना, पण आता पुढचा प्रोमो धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. अर्जुन तन्वीला म्हणतो, काय ग, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मधुभाऊंनी मुद्दाम जोर लावला का त्यांचा जोर कमी पडला? मधुभाऊ भारी पडले होते विलासवर का विलास मधुभाऊंवर भारी पडला होता? मधुभाऊंनी विलासला खुर्चीवर बसून गोळी झाडली का उभं राहून गोळी झाडली? स्टेटमेंटमध्ये तू जे काय उत्तरं दिले होते, जे काही सांगितलं होतं ते नीट आठव आणि दे माझ्या प्रश्नांची उत्तरं. आता ही संतापून म्हणते, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये, बस झालं आता. अर्जुन म्हणतो, अशी कशी बांधील नाहीयेस? ह्या चौकशीची ऑर्डर कोर्टाकडनं आली आहे हे विसरू नकोस. आता ही घाबरली आहे प्रेक्षकांनो अर्जुनला. अर्जुनने बरोबर तिला कन्फ्यूज केलंय आणि तिची साक्ष खोटी आहे हे सिद्ध केलंय असं दिसतंय तर खरी बाबा. कारण मजा आली प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघताना. छान वाटला. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काही असं विसंगती वाटली असेल तर काही गोष्टी आहेत ज्या माझ्या लक्षात नाही आल्या आणि तुमच्या लक्षात आल्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे कसा वाटला तुम्हाला एपिसोड सांगा. आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. उद्याचा एपिसोड बघायला मी खूप उत्सुक आहे. तुम्ही आहात ना, तर मग नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.